नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 10 कुलूप. श्री कृ. कोल्हटकर यांचा हा पाठ आहे. या पाठाखालचा आपण स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला, आकृतिबंध पूर्ण करा. यामध्ये प्रश्न पहिला असा दिलाय त्यांनी की नानांचे कुलूप संग्रहालयातील कुलुपांची वैशिष्ट्ये. तर पहिला आहे अनेक धातूंची, दुसरा आहे अनेक आकारांची आणि तिसरा आहे अनेक कळींची. त्याच्यामधलाच पुढचा प्रश्न त्यांनी दिलाय की साध्या बाजारी कुलपांची वैशिष्ट्ये. तर बाजारी कुलपे आहेत कोणतीही किल्ली, खिळा किंवा काडी चालणारी, आणि दुसरं आहे की नुसत्या हिसक्याने उघडणारी. पुढचा प्रश्न त्यांनी दिलाय त्याच्यातलाच. प्रश्न पहिल्यातला कारणे शोधा. प्रश्न असा आहे की काही काड्यांना, काही दारांना दोन दोन कुलपे असतात, कारण कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा या नानांच्या हव्यासामुळे. पुढचा प्रश्न आहे, नानांनी शेजाऱ्यांकडे पसाभर धान्य मागितले नाही, कारण नानांचा स्वभाव मानी होता. त्याच्यामधला प्रश्न पहिल्यातला विचारलेला आहे की खालील चौकटीत दिलेल्या संकल्पांचा अर्थ स्पष्ट करा. तुम्हाला संकल्पना दिल्यात आणि त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. तर इथे दिलेला आहे वसुधैव कुटुंबकम वृत्ती, म्हणजे सारं विश्व माझे घर अशी ही भावना. दुसरं आहे अक्षर शत्रू कुलूप चावीने उघडणारी कुलपे. तर अक्षरांचा वापर न करता नुसत्या चावीने उघडणारे कुलूप. तर याचं जे उत्तर आहे संकल्पनाचा अर्थ, त्याचं उत्तर या संकल्पनामध्ये आलेलं आहे. पुढचा आहे चोर कलेला आश्रय देत नाही. तर याचा अर्थ आहे कुलपांचे कौतुक न करता चोर चोरी करून जातात. त्याच्या पुढचा आहे की माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला. तर त्याचा अर्थ आहे की दागिने घालण्याच्या आवडीने दागिने वाचवले. पुढचा प्रश्न पहा. त्याच्यातलाच आहे की आकृती पूर्ण करा. नानांच्या अंगाचे गुण, म्हणजे स्वतःचे गुण कोणते होते? तर स्वाभिमानी, दृढ निश्चयी, कल्पकता आणि कुलपांचे ते शौकीन. प्रश्न दुसरा आहे. प्रश्न दुसऱ्यातला खालील शब्दांचे अर्थ शोधून लिहा. तर पहिला आहे दुर्गट, दुर्गट अवघड, हव्यास म्हणजे लोभ, कुचकामी निरुपयोगी. त्यातलाच पुढचा प्रश्न बघा. पाठात आलेल्या विनोदी वाक्याचा शोध घ्या व ती पुन्हा लिहा. प्रश्न तिसरा आहे. तर ही बघा, एक आहे दूध दुभत्या कपाटापासून ते पैशाच्या तिजोरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी कुलूप लावून नाकेबंदी करून टाकली. दुसरा, कुलूप लोहाराकडून काढवावेत तर पोटच्या पोरापेक्षाही ममतेने वाढवलेल्या कुलपाचे हाळे खिळखिळ होताना पाहणे हे बंडू सारख्यांना जरा दुर्घटच होते. तिसरं, पण तो दिवस ही सगळ्यांनी तितक्याच धार्मिकपणे उपासात काढला. नानांचे तर डोळे पाहण्याची आहे. प्रश्न चौथा, सहसंबंध शोधा. अंधार याचा अर्थ आहे तम आणि किल्ली याचा अर्थ आहे चावी. पुढचा आहे सावध बेसावध, विश्वासू अविश्वासू. रमेश हे नाव आहे तर ते हे सर्वनाम आहे. म्हणजे पहिल्या याच्यात समानार्थी दिले, दुसऱ्या प्रश्नामध्ये विरुद्धार्थी आणि तिसऱ्यामध्ये तुम्हाला सर्वनाम नाम हे विचारलेलं आहे शब्दांच्या जातीचं. आपण स्वमत पाहूया. बंडू नानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हाला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा. अखेर बंडू नानांनी गावात जी टोळी आली होती त्यांच्याकडे कुलपे विकत घेतली व जुनी कुलपे काढून तिजोरीला ही नवीन कुलपे लावली. निर्धास्त होऊन ते नाटकाला गेले. त्या रात्री नानांच्या विरोधाला न जुमानता नानांच्या पत्नीने सगळे दागिने अंगावर चढवले होते. नाटक सकाळी 5 ला संपले. दरम्यान चोरांनी कुलपांना स्वतःकडच्या किल्ल्या लावून तिजोरीतला माल लंपास केला. हे समजल्यावर नानांच्या पत्नीने नानांना टोमणा मारला की कुलपापेक्षा दागिने घालण्याच्या माझ्या हौसेने तुमच्या मिळकतीचा बचाव केला. त्यावेळी नाना एकदम चुप्प बसले. याचा अर्थ असा की त्यांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची वेळ आली होती. पुढचा अभिव्यक्तीचा प्रश्न आहे शेवटचा. बंडू नानांच्या छंदाच्या वर्णनातून पाठात घडणारा विनोद तुमच्या शब्दात वर्णन करा. तर बंडू नानांना वेगवेगळ्या आकारांची व कळींची कुलपे जमवण्याचा जो छंद होता, तो कुलपांचा हा संग्रह मित्रांच्या दृष्टीत पडावा म्हणून त्यांनी घरात कुलपांचा सर्रास वापर केला.
तर धान्याच्या कोठीची चावी हरवल्यामुळे त्यांना 2 दिवस उपास घडला. नि मित्रांनी कुलूप फोडले याचा त्यांना विषाद वाटला. हे विनोदी वर्णन दार झाले आहे. घंटेची जी चावी तिजोरीला लावून रात्री उजव्या हाताने कुलूप काढताना डाव्या हाताने पकडून चोर चोर असे स्वतःच ओरडणे, यातला जो प्रसंगनिष्ठ विनोद बहारीचा झाला आहे. यावर कळस म्हणजे चोरांकडनं कुलपे विकत घेणे व चोरीला स्वतःच हातभार लावणे या प्रसंगातील विसंगती मनोहारी शब्दात टिपली आहे. तर पत्नीच्या दागिने घालण्याच्या हौसेपोटी मिळकत वाचवणे व त्यामुळे नानांच्या तोंडालाच कुलूप लागणे हे विनोदी वर्णन म्हणजे पाठाचा कळसाध्य आहे. पुढचा प्रश्न त्यातला शेवटचा. व्यक्तिमत्व विकासात छंदाचे आलेले महत्त्व लिहा. आपल्या आवडीची गोष्ट सतत करीत राहणं व त्यातून सातत्याने आनंद घेणं याला छंद म्हणतात. तर वस्तूचा संग्रह, गायन, वादन, चित्रकला, वाचन इत्यादी अनेक छंद आहेत. तर छंदामुळे आपण एकाग्रता शिकतो. एखादी गोष्ट सर्व बाजूंनी जर पाखरून घेण्याची सवय लागली, तर छंदामुळे आपली ज्ञानवृद्धी देखील वाढते. हळू आपले व्यक्तिमत्व समृद्ध व्हायला देखील सुरुवात होते. म्हणजे आपले छंद आणि व्याप्ती यामध्ये जेव्हा अतूट नाते निर्माण होते, तेव्हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. छंदाचे रूपांतर ध्यासात व ध्यासाचे निष्ठेत आणि निष्ठेचे रूपांतर व्रतात होते. तेव्हा आपले व्यक्तिमत्व बहरून येते. म्हणून व्यक्तिमत्व विकासात छंदाचे महत्त्व असाधारण आहे, असे या पाठामध्ये श्री कृ. कोल्हटकर यांनी म्हटलेले आहे. आजचा ह्या पाठावरचा स्वाध्याय तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. तुमच्या वहीमध्ये ह्या पाठ वाचून, व्यवस्थित वाचून त्याचे प्रश्नांची उत्तरं लिहून घ्या. ठीक आहे? धन्यवाद.